इथं सारेच खात्यात भाव, इथं सारेच खात्यात भाव. एक गाव सारे राव, एक गाव सारे राव. अहो मी तुमच्यासोबत लग्न ह्यासाठी केलं की तुम्ही मला वेळ द्याचाल, माझ्या इच्छापेक्षा पूर्ण करचाल. पण तुम्ही तर सगळा वेळ गावासाठीच देताय. होय ग, मला पण तसंच वाटतंय. पण गावासाठी सुद्धा माझा जीव तळतळ करतोय. म्हणजे गावासाठी तुमचा जीव तळतळ करतोय, माझ्यासाठी नाही वे. हो का, एवढी जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन झालं ना, तुला बाहेरल्या देशात फिरायला नेतो. अयो खरंच माझी तर लई इच्छा आहे बाहेरचा देश बघायची, तिथली संस्कृती बघायची, तिथली माणसं बघायची. खरंच तुम्ही माझं स्वप्न पूर्ण करणार का? अगं तुला अशीच पसंत केली नाही, 100 स्थळातनं एवढी 2 इलेक्शन होते, मग बघ एन्जॉय कसा असतं ते. मग मी पण उगाच होय म्हणली नाही तुमच्यात काहीतरी बघितल्याशिवाय. तर एवढी 2 इलेक्शन होस्तोवर घरात पण लक्ष दे आणि गावात पण लक्ष दे. पुन्हा काय बघ कशी तुझी हाऊस मौस मजा करतो. अहो मी कधी तुमची साथ दिली नाही. गावातल्या सगळ्या महिला मंडळाची सुखदुःख मी बघते आणि एवढी 2च इलेक्शन काय, इथून पुढे जेवढी इलेक्शन येतील ना तेवढ्या सगळ्यात मी तुमच्या पुढे असेल. बरं ठीक आहे, आता मला ते जिल्हा परिषदचे इलेक्शन आहे, ते जरा प्रचारासाठी आमदारची भेट घ्यायची आहे. मी येतो मी. हे सूर्यनारायणा, मी जी इच्छा तुझ्याकडे रोज मागत होती ती आता पूर्ण होणार आहे आणि इथून पुढे पण मी तुला कधी विसरणार नाही. जेव्हा आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक लागली त्या शिवाच काय नियोजन आहे? अरे बजरंग, आपण दोघं लहानपणापासून मित्र आहे, तुला माहितीच आहे की त्याचं काय नियोजन चालू आहे जिल्हा परिषदेत. आपण तर ह्याच गावात राहतोय. तसं नाही, त्या भुजंगरावनं लय मोठा प्लॅन केलेला आहे. ते जाऊ दे बजरंग, भुजंगरावनं काय पण मोठा प्लॅन करू, त्यावेळेस तू कुणाला साथ देणार? अरे जीवा, नागाच्या वाडीला शिवाशिवाय पर्याय नाही. अण्णा आले. अण्णा आले. नमस्कार अण्णा. नमस्कार अण्णा, या बसा. या 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 बसा बसा बसा. या या बसा. काय चाललंय, बरं आहे ना? दोघं बी लागा तर निवाने माणसं लागा, इथं बसला म्हणजे तुमचा काय तर विचारत असतोय. अण्णा मी ना बजरंग लय दिवसानं भेटलोय, बर त्यामुळे म्हणलं निवांत गप्पा मारत बसावं झाडाखाली. अहो अण्णा, जिल्हा परिषद निवडणूक आली ती आता, त्याची बरं, चर्चा बरं, चालू बरं. आहे. बरं असं आहे का? हा, लगा मला बरं वाटायला लागलं. तरुण पोरं देखील निवडणुकीबद्दल चर्चा करते ती, आणि चर्चा केलीच पाहिजे. अण्णा तुम्ही उद्योजक, तुम्ही ह्या राजकारणात कशाला पडताय, म्हणून तुम्हाला जास्त बोलत नव्हतं. मग अण्णा तुम्हाला असं म्हणायचं आहे का भुजंगरावनं गावाचा विकास केला नाही काय? अरे बजरंग, तू म्हणतोय भुजंगरावने विकास केला, कशाचा विकास केला, कशाच्या बाबतीत विकास आहे, तू तर मला सांग. हा जेव्हा आता कसं माझ्या मनातला बोलला, मला तर शंका वाटते बजरंग भुजंगरावचाच माणूस आहे. मला पण तसंच वाटायला लागले. छे छे, तुम्ही म्हणताय तर नसेल केला भुजंगरावने विकास. माझं आणि सगळ्या गावचं एकच म्हणणं आहे, आपल्या गावचा विकास झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी एकमेव नेतृत्व म्हणजे आपला शिवा. जीवा, तू शिवाची बाजू घेतोय, बजरंग तू भुजंगरावची बाजू घेतोय. नेमकं चाललंय काय? आम्हाला काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. ठीक आहे, तुमची चर्चा चालू द्या, येतो मग मी. अण्णा तुम्ही काय बोललाच नाही, तुमचं काय मत व्यक्तच केलं नाही, लगेच निघून चालला, असं असतं वय? आपण संध्याकाळी चर्चा करू, तोपर्यंत तुमची चर्चा चालू द्या, येतो मी. ठीक आहे. बरं बजरंग, मी येऊ का? जातो, भेटू नंतर. आईला ही दोघं पण वेगवेगळ्या गोष्टी बोलते ती. भुजंगरावला आपण बोललं पाहिजे जरा ह्या गोष्टी.
देवा सगळ्याचे लग्न झाले ते माझ्यावर का नाराज झाला तेवढा सांग मी असं काय पाप केलंय ते तू माझं लग्न ठेवलंय देवा मी तुला कधीच विसरणार नाही फक्त माझ्यावर तांदूळ पडू दे देवा येतो मी लक्ष ठेव माझ्यावर दुसऱ्याची 2-2 4-4 होते ते देवा माझं एक तरी होते कुठं तरी माझं नशीब उघडते तेवढं तर बघ देवा माझ्या नशिबात असलं तर गुलब्या हिथं देवळाच्या दारात येऊन काय करतोय तू आणि ती पण उदास बसलाय अगं पारू माणूस देवाच्या दारात कधी येत अयो म्हणजे तू लय संकटात सापडलाय काय देवाच्या दारात आलतो माझं लगीन झालं पाहिजे का नाही अरे गुलब्या लग्न तर झालंच पाहिजे नाही तर असल्या जिंदगीचा काय उपयोग आहे आता मला तर लय कोड पडलंय होतय का नाही का वर असाच जातोय मी होईल र गुलब्या होईल आता देवाच्या दारात आल्या म्हणल्यावर असं कसं जाशील तुझं बी लगीन होईल हा मी तर येतोय देवाच्या पुढं पडू दे आता देवालाच कोड बर गुलब्या आता मला जाऊ दे घरी आलती तिचं दर्शन घ्यायला नाहीतर तिकडे हमतात बोंबल माझ्या नावानं तू बस ओम लग्नाय नमः ओम लग्नाय नमः ओम लग्नाय नमः करत मी जाते ओम लग्नाय नमः ओम लग्नाय नमः ओम लग्नाय नमः आईला किती दिवस देवा मला वाट बघायला होत्या लग्नाची ओम लग्नाय नमः ओम लग्नाय नमः होतय का असा जातोय ओम लग्नाय नमः बरोबरीच्याला नातू आली परतून आली माझं 45 झालं तरी अजून लग्न नाही ओम लग्नाय नमः 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 गुलब्या पाहुणी बाय तुम्ही ओम लग्नायन महान ओम लग्नायन महा काय लावलंय अहो लग्नासाठी बसलो या देवाच्या पाया पडत अहो मॅडम एक जणांनी मला काल सांगितलंय मंत्र म्हणून ओम लग्नाय नमः ओम लग्नाय नमः म्हणून तर बसलोय सकाळ धरणं म्हणत अरे देवा मग ही मंत्र म्हणल्यानंतर तुझं लग्न होणार 100% अरे देवा एकदाच लग्न होऊन जाऊ दे ह्याचं ओम लग्नाय नमः तुम्ही मला सांगताय का मला चिडवताय अरे गुलब्या तुला कशाला मी चिडू आधीच तर संकटात आहे तुझ्या लग्नाच्या तुम्ही काळजी करू नका आपलं संकट दूर होणार आहे आणि लवकरच मी घोड्यावर बसणार आहे बर बर म्हण तुझा मंत्र येते मग मी आता ओम लग्नाय नमः 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 पाहुणे बाई तुम्ही तिथं देवळाच्या दारात ती गुलब्या येऊन बसलाय म्हणल्यावर मला पण यावंच लागतंय की अहो त्याचं लग्न जमा नाही म्हणून ते आलाय तुम्हाला पण लग्न करायचंय का काय काय बोलते पारो लग्न म्हणजे एकच कारण असतं का देवापाशी यायचं तसं नव्ह व गुलब्याचं नाव काढलं म्हणून विचार पारो
राजकारणाचं वातावरण लय पेटलंय ह्या गावामध्ये. आता कोण कोण या पेटलेल्या वातावरणात जळल काय सांगता येत नाही. म्हणजे भांडणं बिंडणं होते का काय ह्या गावात? भांडण डायरेक्ट. अरे देवा, ह्या नागाच्या वाडीत राहू का जाऊ? पाहुणे बाय, तुम्ही कशाला घाबरताय? तुम्ही काय राजकारण करताय होय? ते पण खरं आहे, पण मी विसरले की मी कुठं राजकारण करते. बर, माझं झालं दर्शन, तुमचं घ्या दर्शन. आपलं तुम्ही घ्या दर्शन, मी आता जाते. हा. भुजंगराव, इकडे कुठं आणले? भाऊसाहेब, हे 5-6 मशीनचं काम ओके झालेलं दिसतंय. अजून 5-6 राहिलंय बघा. भुजंगराव, एवढे 5-6 कोकलन लय पसार वाढवलाय. भाऊसाहेब, हे आपलं नव. भुजंगराव, तुमच्याबरोबर मी जवळजवळ 20-25 वर्ष झाले तुमच्याबरोबर आहे. चायला एवढा पसार कसं काय वाढवला? करेल तुम्हाला हळूहळू. अरे हे बघून भारी वाटलं बरं का. असू द्या, तुमचं असू नये तर कोणाचं असू द्या, पण मस्त. माझ्या कामाची स्तुती करू नका. तुम्ही गावात काय काय देव लावलेत ते मला बघायचं आहे आता. भुजंगराव, तुमच्या एवढ्या मोठ्या पसऱ्यापाशी आमचं एवढंसं काम आहे काय? चला बघायला जाऊ, काय अडचण नाही. भुजंगराव, भाऊसाहेब जरा कळत बोलते तर काय तर घोळ दिसतो ह्यांच्यात. होय भुजंगराव, मला बी जरा भाऊसाहेब शंकाच वाटा लागली. हे बघ, तुझी शंका आणि बजरंग तुला वाटतोय ते गुहा. भाऊसाहेब आपला माणूस आहे. चला भाऊसाहेबचं काम बघू आपण. काशीनाथराव, लय मोठा गोळ झाला राव. अरे राजा, कशाचा गोळ झालाय? भुजंगरावला आणि भाऊसाहेबला मी बघितले राव. अरे राजा, त्या दोघांना कुठं बघितलंय? नेमका काय घोळ आहे तरी सांग मला. काशीनाथराव, भुजंगरावकडे 12 कॉकलेट आहे. ती 12 ती कुणालाच माहित नाही. अरे राजू, असं आहे काय? एवढ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका होऊ दे, या भुजंगरावला ग्रामपंचायतला धावून देतो. आपण काय केलंय आणि गावात काय फिरतोय हे भुजंगरावचं गावामोहर आणू आणि त्याची आबरू घालून टाकू आपण गावामोहर. काशीनाथराव, थोडं भुजंगरावकडे बघा बरं का. येऊ का मग? बर तू ये, हं. पण परत हं. तुला जी काय कचखोड कळाली हं. मला येऊन लगेच सांगायची. होय. जा मग. त्या राजानंतर आता सांगितलं मला की त्या भुजंगरावकडे 12 पॉकलेट आहे ती. म्हणजे माझ्यापेक्षा 6 पॉकलेट त्याकडे जास्त आहे ती. पण मी पण काशीनाथ आहे, मला पण काहीतरी करून त्याच्यापेक्षा जास्त पोकलँड केलीच पाहिजे ती. अरे मॅनेजर, कुठपर आलंय काम? चालू आहे का तुमच्या समोर आहे? मागणं लोकांनी 12 पोकलँड घेतली आणि आपल्या एवढ्याशा कामाला तुम्ही महिना लावायला लागला तर कसं चालायचं? 6 पोकलँडवर आपलं काय भागणार आहे? परपंच तर भागतोय का? नाही साहेब, आज संध्याकाळपर्यंत सगळे होते ते. उद्या सकाळपासून बऱ्यापैकी काम होईल. लवकर काम करा, नुसतं म्हणायचं नाही आज होतंय आणि उद्या होतंय. लवकर काम करा आणि आपल्याला अजून 6 पोकलँड घ्यायची ती, हे ध्यानात ठेवा. कामाला लागा तुम्ही. होय साहेब, लवकर करतो. लवकर उरकून घेतो. हो मिस्त्री, उरकतं घ्या जरा लवकर. जाऊ मग मी. हो. कामाची हलगर्जी चालणार नाही.
6 पोकलँड बघायला चालू करा. भाऊसाहेब, हा बोला की. ही गोरगरिबांच्या घरकुलासाठी जागा ठेवली होती, ही तर तुम्ही नुसती कामानच उभा करून बसलाय काय? भुजंगराव त्याचं काय माहिती का, काम सुरू आहे ते आमच्या मेहण्याला काम दिले पहिली गोष्ट. वा 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 वा, परत मेहनाच आमच्या गावावर बोकांडी आणून ठेवला काय? नाही, मी तुम्हाला बोललो होतो की आपण काम दिलं ते मेहण्याला. पण आता काय हे काम चालू आहे, अजून 2-3 गाव आहेत ना, काम आहेत गावातली, त्यामुळे काय थोडासा वेळ लागतोय. भाऊसाहेब, बघत बघत जिल्हा परिषदचं इलेक्शन लागलं आणि जिल्हा परिषद झालं की लगेच ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे. मला कामात दिरंगाई अजिबात चालणार नाही. भुजंगराव, मी मेहण्याला बोललोय, चांगला दम भरलाय, पडशीन कामाला लाग म्हणून सांगितलंय मी त्याला. होत असते कामात दिरंगाई इकडं तिकडं, काय अडचण नाही. आपल्या इलेक्शनच्या आत सगळं होऊन जाईल, तुम्ही त्याची काय काळजी करू नका. काम झालं म्हणजे बस. बर, ठीक आहे. त्या भोसडीच्यावर परत अजून तुम्ही कसा विश्वास ठेवताय काय माहिती? नाही, आता दिलंय त्याला काम, दिलंय आपण, काय अडचण येत नाही. मला वेळेच्या आत काम झालेलं पाहिजे, होऊन जाईल, काय अडचण नाही. नाहीतर 1 रुपया कामाचा देणार नाही. काय 50 वेळा तेच ते सांगायला लावू नका. ठीक आहे, आता हे परवा हे पाण्याच्या टाकीचं काम झालंय बघा. आता फक्त रंगरंगीच राहिली ती, आणि चांगलं उद्घाटन आपले इलेक्शनच्या आत करून घेऊ ना सगळं, काय अडचण नाही. या पूर्ण झाली टाकी, बघितलं का टाकी. भुजंगराव, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अरे बिनधास्त बोल बजरंग, ही आपलीच माणसं आहेत आणि भाऊसाहेब तर माहितच आहे. अण्णा आणि जीवा वेगळंच बोलत होती. म्हणजे जरा नीट सांग, असं काय बोलत होती ती? अहो भुजंगराव, त्यांनी आज वेगळाच माणूस आणलाय, तुमची कुंडली त्याच्या हातात आहे सगळी. अरे बजरंग, असल्या कुंडल्या आम्ही लय लिहून ठेवल्या त्या. अरे बजरंग, तू पवन पुत्र आहे, त्याची तू काळजी करू नको. हे जी कुंडली पद्धतशीर लिहू आपण. बजरंग, तू फक्त नाव सांग कोण आहे ती, बघतो आम्ही काय करायचं, त्याची काळजी तू करू नको. भाऊसाहेब, मला जिल्हा परिषदच्या प्रचाराला जायचं. इलेक्शन झालं की ग्रामपंचायतच्या इलेक्शन पर्यंत ही सगळी घरकुलं तयार दिसली पाहिजे मला. जर काय काम मागं राखलं तर माझे तो वाईट नाही. काय अडचण येणार नाही. हा, इलेक्शन बनवून होऊन जाईल. आपल्याला काय ग्रामपंचायतीचे इलेक्शनला जास्त हे आहे, होईल की तोपर्यंत काय अडचण येत नाही. भाऊ काय करायचं ते. अरे बजरंग, अरे या राजाला कशाला आणले, काय गुन्हा केला ह्यानं? भाऊसाहेब, मला कशाला आणलंय हल्ली? हो, माझा कायच गुन्हा नसताना मला ह्यांनी आणले. काशीनाथला काय काय सांगितलंय तो? खरं खरं सांग, मी सगळं ऐकलंय. नाही हो, मी काशीनाथला काही सुद्धा सांगितलं नाही. भाऊसाहेब, आता हातन पाय मोडून टाकून देऊ त्याला. बडव्याला या बडव्याला हातपाय मोडा काय, शासकीय नियमानुसार देता टाकून चाललेला उचलायला. थांबा रा. अरे माझ्या राजा, आतापर्यंत या नागाच्या वाडीत माझ्या विरोधात अजून कोण फायदा झाला नाही, आणि तू टक्कर घ्यायला लागलाय त्या भुजंगाशी.
भुजंगराव मला एक बार माफ करा, एक बार माफ करा. त्याला उचल उचल चुकीला माफी नाही. ज्याला भुजंग दिसतो तो दुसऱ्या दिवशी या दुनियेत नसतो. सोडा रे हा बाजूला. चला इकडून. जो भुजंगाला नडला त्याला तळ्यात नेऊन तोडला.